श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे। अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते। या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्री हरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं। वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात। अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात। पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल। अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो पितृदोष आहे, नकारात्मकता आहे, दारिद्र्य, अडचणी आहेत, करणी बाधा असू दे किंवा इडापिडा असू दे, हा सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात। आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील, विवाहयोग्य मुलं झाली आहेत पण त्यांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील, किंवा आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे, किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील, किंवा वारंवार घरामध्ये आजारपण येत असेल, तर अशा विविध समस्या जर आपल्या घरामध्ये येत असतील तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा। तर हा उपाय करता आपल्याला एक प्लेट किंवा एक कापूरदानी घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या जे आहे भीमसेनी कापूरच्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला जे आहे 3 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 वेलची घ्यायची। ज्या लवंगा आणि वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठे तुटलेल्या किंवा फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं खडे मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या ज्या 2 वस्तू आहेत त्या उतरवायच्या आणि त्या 2 वस्तूसुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायच्यात। आता आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये जायचं आहे आणि ह्या वस्तू जे दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्याचा धूर म्हणजे हा धूर तयार होईल तो अगदी 2 मिनिटाकरता आपल्याला ही जी कापूरदानी आहे ती आपल्या देवघरासमोर ठेवायची। त्यानंतर तिकडनं उचलायची आणि संपूर्ण घरभर हा जो धूर आहे आपल्याला तो पसरवायचा आणि पसरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो। असं करून जे आहे आपल्याला संपूर्ण घरामधनं ही कापूरदानी जी आहे ती फिरवायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ज्या रीती घड्याळाचा काटा फिरतो त्या रीती आपल्याला 7 वेळा ही कापूरदानी फिरवायची आणि त्यानंतर बरोबर आपल्या उंबरठ्याच्या मधोमध जी आहे ही कापूरदानी आणून आपल्याला ठेवायची आहे आणि जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्रोच्चार करायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह वाढतो आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, दारिद्र्य, अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते। फक्त हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार त्याचबरोबर सर्व दारं खिडक्या ह्या खोलायच्यात आणि त्यानंतर हा उपाय करायचा, कारण आपण आपल्या घरातनं अलक्ष्मी आहे, दारिद्र्य आहे, नकारात्मकता आहे, दोष आहे ते आपल्या घरातनं बाहेर काढण्या
करण्याकरता हा उपाय करत आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते सर्व निघून जाणार आहे आणि माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. कारण हा उपाय आपण संध्याकाळी करणार, म्हणजे 6 वाजल्यापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात. आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या कापूरदानीमध्ये काही वस्तू आहेत ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल, तर त्या वस्तू ज्या आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा उपाय कारण अमावास्या तिथीमध्ये जेवढे जास्त आपण उपाय करतो तेवढे जास्त आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता आहेत, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.